एखाद्या महाभयंकर युद्धातील विजयाचं दृश्य डोळ्यांसमोर आणा. म्हणजे चहूबाजूला विजयाचा जल्लोष सुरू आहे, अलोट गर्दी जय जयकार करतीये, एक सहकारी अत्यंत कृतज्ञतेने मिठी मारतोय. हो, अगदी चित्रपटातल्या क्लायमॅक्ससारखं. हो ना, पण या सगळ्या झगमगाटात त्या विजयी योद्ध्याला मात्र या आनंदाचा स्पर्शही होत नाहीये. त्याला फक्त एकच गोष्ट जाणवतीये, ती म्हणजे आपल्याच हातांना लागलेला आपल्याच बांधवांच्या रक्ताचा दर्प आणि डोळ्यांसमोर तरळणारं ते मृत्यूचं तांडव. अरे बापरे, हे खूपच म्हणजे अस्वस्थ करणारं आहे. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण बाजिंदा या पुस्तकातील पान क्रमांक 99ची अक्षरशः चिरफाड करणार आहोत. आजची आपली ही चर्चा केवळ एका ऐतिहासिक प्रसंगाची उजळणी नाहीये बघा. बरोबर. तर निष्ठेसाठी माणसाला स्वतःच मनाची कशी कत्तल करावी लागते या एका भयानक प्रवासाचा आपण वेध घेणार आहोत. विजयाच्या टाळ्यांमागे लपलेला हा ट्रॉमा, हा आघात आपण उलगडून बघणार आहोत. आणि या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे की आपण योद्ध्यांना नेहमी पोलादाचे बनलेले समजतो, म्हणजे राज्यासाठी प्राणपणाला लावणारी यंत्रे समजतो आपण त्यांना. खरे, आपण त्यांना माणूस मानतच नाही बऱ्याचदा. अगदी बरोबर. पण त्या यंत्राच्या आत दडलेला जो माणूस असतो ना, त्याच्यावर निष्ठा आणि कर्तव्याचं ओझं कसे अनन्वित मानसिक आघात करतं, हे या उतार्यातून अत्यंत भेदकपणे समोर येतं. म्हणजे हा प्रसंग मानवी मानसिकतेच्या एका अत्यंत गडद आणि गुंतागुंतीच्या वळणावर आपल्याला घेऊन जातो, नाही का? हो, नक्कीच. पान क्रमांक 99 वरील हा प्रसंग खूप काही सांगून जातो. तर सुरुवात होती ती एका अत्यंत विरोधाभासी दृश्यानं. दरबार बरखास्त झालाय, विजयाचा आनंद सगळीकडे पसरलाय, आनंदाचं वातावरण. हो. आणि भीमा नावाचा एक मल्ल तालमीत येतो आणि खंडेरायाला म्हणजेच खंडोजीला अत्यंत घट्ट मिठी मारतो. तो भावूक होऊन म्हणतो, खंडोजी, आज केवळ तुमच्यामुळे या भीमाचं स्वप्न पूर्ण होत आहे. अच्छा. तो पुढे म्हणतो, माझी गेलेली इज्जत तुम्हीच मला परत मिळवून दिली. तुमचे कसे आभार मानू मला समजत नाही. आता वरवर पाहता हा दोन मित्रांमधील एक अत्यंत जिव्हाळ्याचा, कृतज्ञतेचा क्षण वाटतो. बरोबर, कुणालाही तसंच वाटेल. पण इथेच खरी गोम आहे. या कृतज्ञतेच्या स्पर्शानं खंडेरायाच्या मनात आनंदाची लहर उठण्याऐवजी एक भयंकर स्फोट होतो. म्हणजे तो भूतकाळात जातो. एक्झॅक्टली. त्याला वर्तमान काळातून थेट भूतकाळात खेचलं जातं. तो विजय, तो सन्मान विसरून खंडेराया पुन्हा एकदा यशवंत माचीच्या त्या रक्ताने माखलेल्या युद्धभूमीवर जाऊन पोचतो. आता बघा, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा एक अत्यंत उत्कृष्ट पण तितकाच भयानक ट्रिगर आहे. ट्रिगर म्हणजे PTSD सारखं काहीसं. अगदी तेच. जेव्हा माणसानं एखादा अत्यंत क्लेशदायक प्रसंग अनुभवलेला असतो, ज्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर किंवा PTSD म्हणतो, तेव्हा एखादा अगदी साधा स्पर्श, एखादा गंध किंवा कोणीतरी मांडलेले साधे आभार हे थेट जुन्या जखमा ताजा करू शकतात. तिची आठवण करून देते जी त्याने हा विजय मिळवण्यासाठी मोजली होती. त्याच्या मेंदूला तो भूतकाळ आणि हा वर्तमानातला फरकच करता येत नाहीये. बापरे. तो अचानक पुन्हा त्या युद्धभूमीवर जातो जिथे यशवंत माची पूर्ववेस मराठ्यांनी नुकतीच जिंकलीये आणि सर्वत्र मृत्यूचं तांडव सुरू आहे. पण मला इथे एक गोष्ट खटकते आणि ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. खंडेराया जेव्हा त्या भूतकाळात जातो तेव्हा तिथे नक्कीच चाललंय काय? हा, तो एक महत्वाचा भाग आहे. राजे येसाजीराव रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आहेत. युद्ध अतिशय आणीबाणीच्या टप्प्यावर आलंय, तलवारी खणाणतायत आणि अशावेळी खंडेरायाची प्राथमिकता काय? एक गूढवही. हो ना. तो एक गूढवही घेऊन यशवंत मातीच्या बाहेर एका डोंगरातील गुप्त गुहेत लपवण्यासाठी जीवाचा आकांत करतोय. माझा प्रश्न असा आहे की एक योद्धा ज्याचा राजा मरणाच्या दारात उभा आहे, तो आपल्या तलवारीने राजाचे रक्षण करण्याऐवजी एका कागदाच्या तुकड्याला एवढं महत्त्व का देतोय? कारण ती फक्त एक वही नाहीये. पण तरीही म्हणजे हे तर्कसंगत वाटत नाही ना? इथेच आपण योद्ध्याची मानसिकता आणि राज्याची यंत्रणा यात गल्लत करतो. ती वही केवळ कागदाचा तुकडा नाहीये आणि खंडेराया इथे फक्त एक भावनिक रक्षक म्हणून विचार करत नाहीये. मग तू काय विचार करतोय? ती गूढवही हे राज्याचं अस्तित्व आहे. त्यात कदाचित राज्याचे अत्यंत नाजूक डावपेच, खजिना किंवा भविष्यातील अस्तित्वाची अशी गुप्तिते दडलेली असू शकतात, जी शत्रूच्या हाती लागल्यास संपूर्ण राज्य बेचिराख होऊ शकतं. अगदी बरोबर. राजा हा एक व्यक्ती असतो, पण राज्य ही एक संस्था असते. अच्छा, म्हणजे व्यक्तीपेक्षा राज्य मोठं? हो. खंडेरायाचं हे कृत्य आपल्याला सांगतं की त्याने व्यक्तिनिष्ठेपेक्षा तत्वनिष्ठेला आणि राज्याच्या भविष्याला सर्वोच्च स्थानी ठेवलंय. पण स्वतःच्या डोळ्यासमोर राजाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून जाणं,
हां, त्याच्यासाठी अत्यंत वेदनादायी निर्णय असेल. पण जो स्वतःच्या भावनांना बाजूला सारून एका मोठ्या उद्दिष्टासाठी ते पाऊल उचलतो. म्हणजे राज्याच्या अस्तित्वापुढे व्यक्तीच्या प्राणांचं किंवा स्वतःच्या भावनांचं काहीच मूल नसतं, हा तो निर्दयी धडा आहे. अगदी निर्दयी पण खरा. आणि या निर्दयीपणाचा कळस आपल्याला पुढच्याच प्रसंगात पाहायला मिळतो. खंडेराया ती वही लपवून वाड्यात परत येतो. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. राजे येसाजीराव जखमी असतात. तो साऊला भेटायला जातो. आणि तिला सर्व भयंकर वस्तुस्थिती सांगतो. हो, आता साऊचे डोळे अश्रूंनी डबडबलेले आहेत, पण ती अशा वेळी जे वाक्य उच्चारते ते मला कोणत्याही युद्धापेक्षा जास्त भयानक वाटतं. काय म्हणते ती? ती म्हणते, मला माझे राज्य आणि वडिलांचे प्राण गमावून स्वतःचा संसार थाटायचा नाही. एकतर मला तुमच्या तलवारीने मारून टाका, नाहीतर माझ्या वडिलांचे प्राण वाचवा. बापरे, हे खूपच तीव्र आहे. हो ना, एका अर्थानं हे अत्यंत उच्च दर्जाचं राष्ट्रप्रेम आणि निष्ठा आहे. तिने सर्वस्व पणाला लावलंय. एक मिनिट थांबा. आपण याला फक्त राष्ट्रप्रेम किंवा निष्ठा या एकाच गोंदस शब्दाखाली लपवू शकत नाही. मला इथे एक वेगळाच आणि अत्यंत गुंतागुंतीचा कोन दिसतोय. वेगळा कोण? तो कसा? हे केवळ राष्ट्रप्रेम नाहीये, तर साऊने वापरलेलं हे एक अत्यंत टोकदार मानसिक अस्त्र आहे. तिने खंडेरायाच्या मानसिकतेचा अचूक वेध घेतलाय. ती त्याला एक प्रकारे अल्टिमेटम देते. म्हणजे ती त्याला कोंडीत पकडते? हो. साऊला खंडेरायाची ताकद आणि त्याचा कमकुवत दुवा दोन्ही माहिती आहेत. त्याचा कमकुवत दुवा म्हणजे त्याचा सन्मान आणि त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम. बरोबर. जेव्हा ती स्वतःच्या मृत्यूची किंवा राज्याच्या रक्षणाची अशी दोनच पर्यायांची निवड त्याच्यासमोर ठेवते, तेव्हा ती त्याला विचार करण्यासाठी कोणतीही जागाच शिल्लक ठेवत नाहीये. हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. म्हणजे ती त्याच्या निष्ठेला आणि प्रेमाला अक्षरशः कोंडीत पकडते. अगदी तसंच. आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत संसार थाटणे या शब्दाला एक प्रचंड मोठं भावनिक आणि सामाजिक वजन आहे. हो, ते तर आहेच. तो आयुष्याचा एक उद्देश मानला जातो. अगदी. तो केवळ दोन व्यक्तींचा एकत्र येण्याचा प्रकार नसून तो आयुष्याचा एक संपूर्ण उद्देश असतो. साऊ एका क्षणात त्या संसारावर, त्या स्वप्नांवर पाणी सोडते. मला मारून टाका किंवा राज्य वाचवा, हे वाक्य भयंकर आहे. हो, हे वाक्य एका योद्ध्याच्या अस्तित्वाला दिलेली अत्यंत क्रूर साद आहे. ती त्याचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून त्याला राज्याच्या संरक्षणासाठी एका निर्दयी यंत्रात रूपांतरित होण्यास भाग पाडत आहे. म्हणजे हा एक प्रकारचा भावनिक ब्लॅकमेलच झाला. त्यावेळी हेच अस्त्र राज्याला वाचवण्यासाठी वापरलं जातं. आणि या अस्त्राचा परिणाम इतका भयंकर होतो की साऊच्या या शब्दांनी तो आतून पूर्णपणे हादरून जातो. एक पोलादी पुरुष जो मृत्यूलाही घाबरत नाही, तो या कोंडीत सापडून अक्षरशः वितळतो. आणि मग तो काय करतो? तो रडत बसत नाही, तर तो तिथून तडक तालमीत पोचतो. तालमीत 100-200 पैलवान गाढ झोपलेले असतात. तो त्यांना जागे करतो. अच्छा. आता इथला जो प्रसंग आहे ना, तो समजून घेण्यासाठी मला एका उदाहरणाचा आधार घ्यावासा वाटतो. बघा, कुस्ती आणि युद्ध या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. नक्कीच जमीन आसमानाचा फरक आहे. हे अगदी एखाद्या ऑलिम्पिक खेळाडूला किंवा बुद्धिबळाच्या ग्रँडमास्टरला, ज्याला चौकोनी पटावरील ठराविक नियम आणि चाली माहिती आहेत, त्याला अचानक एका अंधाऱ्या गल्लीत हातात चाकू देऊन मारामारी करायला पाठवण्यासारखं आहे. हो, कारण कुस्तीच्या लाल मातीत नियम असतात. एक्झॅक्टली. तिथे पंचांचा शिट्टीचा आवाज असतो, तिथे जीव घेण्याची परवानगी नसते. पण युद्धात नियम नसतात. तिथे फक्त रक्त, मांस आणि मृत्यूचं तांडव असतं. तरीही तो या पैलवानांना युद्धासाठी तयार करतो. आणि इथेच खंडेरायाच्या नेतृत्वाची आणि त्याच्या वक्तृत्वाची खरी कसोटी लागते. म्हणजे विचार करा, 200 पैलवानांच्या मेंदूत साठवलेलं नियमांचे आणि खेळाचं प्रोग्रॅमिंग काही क्षणात पुसून तिथे युद्धाचे आणि मृत्यूचं प्रोग्रॅमिंग करणं, हे सोपं काम नाही. अजिबात नाही. पण तो हे कसं साध्य करतो? तो त्यांच्या शारीरिक ताकदीला आवाहन करत नाहीये. तो त्यांच्या अस्मितेला हात घालतो. अच्छा. तो त्यांना म्हणतो, अरे मर्दांनो, ज्याच्या जीवावर आजवर दूध तूप खाऊन पैलवान झालात, तो तुमचा धणी तिथे बेशुद्ध पडलाय. ज्या मातीत कुस्ती खेळलात, ती माती धोक्यात आहे. बापरे, हे शब्द त्यांच्या अस्तित्वाच्या मुळावर घाव घालणारे आहेत. हो ना. बरोबर. म्हणजे तो त्यांना त्यांच्या कर्जाची आठवण करून देतोय. दुधातुपाचे पांग फेडण्याची ती वेळ आहे, हे त्यांना जाणून देतोय. हो, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो त्यांना मृत्यूच्या भीतीपलीकडे घेऊन जातो. ते कसं काय? तो त्यांना सांगतो, जिंकलात तर नाव होईल, हारलात तर अमर व्हाल. क्या बात आहे. हे वाक्य एका सामान्य माणसाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करतं.
जेव्हा माणसाला आपला मृत्यू हा व्यर्थ नसून तो एका मोठ्या आणि अमर अशा इतिहासाचा भाग असणार आहे ही खात्री पटते, तेव्हा तो माणूस राहत नाही. तो एक वादळ बनतो. अगदी बरोबर. खंडेरायाने या एका भाषणातून त्या तालमीतील कुस्तीगिरांना एका संहारक सैन्यात रूपांतरित केलं. ही मानवी मानसिकतेची अत्यंत प्रभावी हाताळणी आहे. आणि त्याचं हे भाषण एवढं ज्वालाग्राही असतं की ते 100-200 पैलवान कोणत्याही पूर्वतयारीशिवाय थेट मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडतात. कुस्तीची लाल माती आता रक्ताने लाल होणार असते. आणि खंडेराय स्वतःही त्या युद्धात उतरतो. हो, स्वतः खंडेरायाही या युद्धात उतरतो. पण अंक उतार्याच्या या पुढच्या भागात एक असा प्रसंग येतो जो वाचताना अंगावर काटा उभा राहतो. काय होतं तिथे? खंडेराया युद्ध करत आहे, पण त्याचे शत्रू कोण आहेत? ते परकीय नाहीत, ते त्याचेच बांधव आहेत. अरे बापरे. ज्या मित्रांसोबत तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्यासोबत त्यांनी तलवारबाजीचे धडे गिरवले, आज त्याच बांधवांच्या पोटात त्याला स्वतःची तलवार खुपसावी लागत आहे. आपण अनेकदा युद्धातील शारीरिक जखमांबद्दल बोलतो. पण मनाच्या जखमांचं काय? तेच, स्वतःच्याच माणसांना मारताना त्या योद्ध्याच्या आत्म्याला ज्या जखमा होत असतील त्याची कल्पनाही करवत नाही. यालाच आपण सायकॉलॉजीमध्ये मॉरल इंजुरी किंवा नैतिक दुखापत म्हणतो, किंवा कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे मानसिक संज्ञानात्मक विसंवाद. म्हणजे थोडक्यात स्वतःच्याच मूल्यांची संघर्ष. हो, एका बाजूला त्याची सौला आणि राज्याला दिलेली निष्ठा आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याची स्वतःच्या माणसांबद्दलची माणुसकी आहे. जेव्हा तो स्वतःच्याच बांधवांच्या पोटात तलवार खुपसतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला मारत नसतो. मग तो काय मारतोय? तो स्वतःच्याच भूतकाळाला, स्वतःच्याच आठवणींना मारत असतो. बघा, माणसाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या परक्या शत्रूला मारणं नैसर्गिक वाटतं. हो, तो डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण स्वतःच्याच रक्ताच्या माणसाला मारण्यासाठी माणसाला स्वतःमधील माणुसकीचा अधिकून करावा लागतो. ही कत्तल फक्त युद्धभूमीवर होत नाहीये, ती खंडेरायाच्या मनाच्या आत होत आहेत. आणि या अत्यंत क्लेशदायक रक्ताळलेल्या परिस्थितीत उतार्यात अचानक एका नावाचा उल्लेख येतो. कोणाचा? आणि तो उल्लेख या सगळ्या हत्याकांडापेक्षाही जास्त वेदनादायी आहे. सवित्रीचा विरह. अच्छा, सवित्री. लेखकाने अत्यंत स्पष्ट शब्दात नोंदवलंय की बांधवांच्या पोटात तलवार खुपसताना खंडेरायाचं काळीज तुटत होतं, पण सवित्रीचा विरह या सर्व शारीरिक आणि मानसिक वेदनांपेक्षा कैक पटीने जास्त जीवघेणा होता. बापरे. आणि या असह्य वेदनेपोटी, रागाने आणि दुःखाच्या आवेगात खंडेराया युद्धभूमीवरील अख्खे घोडे उचलून फेकून देऊ लागतो. घोडे उचलून फेकतो? आता एखादा माणूस युद्धात घोडे उचलून फेकत आहे हे वाचताना हे एखाद्या चित्रपटातील अतिशयोक्तीपूर्ण सुपर हिरोसारखं दृश्य वाटू शकतं. पण मला सांगा, इथे सवित्रीचा संदर्भ काय आहे आणि तो अचानक घोड्यांना का फेकत आहे? हां, या उतार्यातील सर्वात खोल आणि हादरवून टाकणारा भाग आहे. सवित्रीचा विरह हा फक्त एका व्यक्तीपासून दूर जाण्याचा विरह नाहीये. मग तो कशाचा विरह आहे? सवित्री ही खंडेरायाच्या आयुष्यातील निष्पापपणाचे, प्रेमाचे आणि त्या संसाराचं प्रतीक आहे, जो संसार साऊच्या एका वाक्यामुळे त्याला कायमचा सोडून द्यावा लागला आहे. म्हणजे ते एक रूपक आहे. अगदी. आज युद्धभूमीवर तो जे काही भयंकर कृत्य करत आहे, स्वतःच्याच बांधवांना मारत आहे, हे सर्व त्याला त्या सवित्रीपासून, त्या निष्पाप आयुष्यापासून कायमचं दूर घेऊन चाललं आहे. खरंय. प्रत्येक तलवारीचा वार त्याला जाणीव करून देत आहे की तो आता तो माणूस राहिलाच नाही ज्याच्यावर सवित्रीने प्रेम केलं होतं. तो आता एक राक्षस बनला आहे. म्हणजे तो जो विरह आहे तो त्याच्या स्वतःच्याच हरवलेल्या माणुसकीचा विरह आहे. अगदी तंतोतंत. आणि तो जो घोड्यांना उचलून फेकण्याचा प्रकार आहे, तो निव्वळ शारीरिक ताकदीचं प्रदर्शन अजिबात नाहीये. मग तो काय आहे? फ्रस्ट्रेशन. हो. जेव्हा मानसिक मन, अपराधगंड, स्वतःच्याच लोकांची हत्या केल्याचे दुःख, हरवलेले प्रेम आणि या परिस्थितीबद्दलची टोकाची असहाय्यता एकाच वेळी अनुभवते, तेव्हा मानसिकतेचा एक स्फोट होतो. ती एक उन्मादाची अवस्था असते, ज्याला आपण स्टेट ऑफ फ्रेन्झी म्हणतो. हो. तो घोड्यांना फेकत नाहीये, तर तो स्वतःच्या आत साठलेल्या त्या असह्य वेदनांना, त्या दुःखाच्या डोंगराला आणि या युद्धाच्या निरर्थकतेला स्वतःपासून दूर भिरकावून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. बापरे. ती त्याच्या आतल्या तुटलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या माणसाची शेवटची आर्त किंकाळी आहे. किती भयंकर आणि सुन्न करणारा हा प्रवास आहे. आणि ह्याच विचारांच्या, ह्याच वेदनेच्या शिखरावर तो फ्लॅशबॅक संपतो आणि आपण पुन्हा वर्तमान काळात येतो. त्याच तालमीत. हो, त्याच तालमीत, जिथे सुरुवातीला भीमा उभा होता,
भीमाला वाटत आहे की खंडेरायाने त्याला त्याची इज्जत मिळवून दिली, त्याच्या आयुष्याचं सार्थक केलं. आणि भीमा तो आनंद व्यक्त करतोय. हो, आणि खंडेरायाच्या डोळ्यात जे अश्रू जमा झाले आहेत ते भीमाला आनंदाचे अश्रू वाटत आहेत. पण आता आपल्याला समजलंय की त्या अश्रूंचा स्रोत काय आहे. तोच तर मोठा विरोधाभास आहे ना. एका व्यक्तीसाठी तो विजयाचा आणि कृतज्ञतेचा प्रसंग आहे, तर दुसऱ्यासाठी तो आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमेची खपली काढणारा प्रसंग आहे. खरंय? खंडेरायाच्या भरलेल्या नेत्रांत तो विजय नाहीये, तर त्या नेत्रांती गुहेत लपवलेली गूढ वही आहे. सावने मारलेला तो निष्ठेचा टोमणा आहे, स्वतःच्याच तलवारीने मारलेल्या बांधवांचं रक्त आहे, आणि सवित्रीचा तो कायमचा दुरावलेला स्पर्श आहे. बापरे, हे खूपच हेवी आहे. हा विजय त्याने मिळवला नक्कीच आहे, पण त्याची किंमत त्याने स्वतःचा आत्मा विकून चुकवली आहे. हे सर्व आपल्याला एक अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाच्या उंबरठ्यावर आणून सोडतं. म्हणजे आपण इतिहासाची पाने नेहमीच एका विशिष्ट चष्म्यातून वाचतो. इतिहास नेहमीच जिंकणाऱ्यांची नोंद घेतो. हो, आपण फक्त विजय पाहतो. विजयाच्या गाथा गायल्या जातात, पराक्रमाचे पोवाडे रचले जातात आणि शूरवीरांच्या गळ्यात विजयाच्या माळा घातल्या जातात. पण त्यामागचं दुःख, तेच ना, त्या भव्य विजयाच्या पायाभरणीसाठी ज्या गूढ वह्या दडवून ठेवाव्या लागतात, निष्ठेच्या नावाखाली जे स्वतःच्याच माणसांचं रक्त सांडले जाते आणि संसार न थाटण्याचा जो मुका त्याग करावा लागतो, त्या खऱ्या आणि भयंकर किमतीचा हिशोब कधीच कुठल्या राजदरबारात मांडला जात नाही. कधीच नाही. आणि खऱ्या अर्थाने हाच या सखोल चर्चेचा गाभा आहे. आपण केवळ इतिहासातील घटनांचा घटनाक्रम वाचू नये, तर त्या घटनांच्या मागे लपलेल्या मानवी अस्तित्वाचे, त्यांच्या वेदनेचे आणि त्यांच्या हरवलेल्या माणुसकीचे पडसादही ऐकायला शिकले पाहिजे. अगदी 100% खरंय. विजयाचं मोल नेहमीच रक्ताने आणि हरवलेल्या स्वप्नांनी चुकवले जाते. हे कटू सत्य आहे. हे आपल्याला खरोखरच अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. आजच्या या चर्चेने विजयाची व्याख्याच बदलून टाकली आहे. नक्कीच. यापुढे जेव्हा कुठे इतिहासातील किंवा वर्तमानातील एखाद्या मोठ्या विजयाचा उत्सव साजरा होताना दिसेल, तेव्हा त्या उजळणाऱ्या चेहऱ्यांमागे आणि टाळ्यांच्या कडकडाटामागे कोणाचे मुख हुंदके, कोणाची न जगलेली आयुष्ये आणि कोणाचे हरवलेले निष्पापपण दडलेले आहे का, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. हा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. विजयाच्या या झगमगाटामागील अंधार शोधण्याच्या याच एका अस्वस्थ पण महत्त्वाच्या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. अशाच विचार करायला लावणाऱ्या आणि एखाद्या विषयाच्या तळाशी जाणाऱ्या आणखी एका सखोल चर्चेत आपण पुन्हा नक्की भेटू.